आता पहिला पाऊस आहे. चुकलो. आमचा देव आहे बिलकुल आम्ही याला बोलतो. हे त्याच्या मागे चाफ्याचं झाड बघून खाली चालल्यावरती ओम फट स्वाहा डंबिवले देवाची मूर्ती. भीती वाटणारच. एकदम गुफा टाईप आहे असं पूर्ण आणि काळोख पण थोडासा आहे. नमस्कार मंडळी, कोकणचा आदर्श युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आणि आता संध्याकाळ झाली तर आमच्याकडे आता पाऊस चांगला चालू झाला आहे. I am sorry बाबू. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. तर आपल्याला आता बघायला भेटते किती पाऊस पडतोय तो आमच्याकडे. पाऊस चालू होऊन तरी पण एक 15-20 मिनिटं झाली, तर त्या 15-20 मिनिटात आमच्याकडे भरपूर पाऊस तुफान चालू झालेला आहे. ओढ्यानं वगैरे सगळ्या गटारांना पाणी पण भरपूर आले आणि नवीन रस्ता केला तर ती सगळी माती पण वाहून रस्त्यावर आहे. आणि हा बघा सगळीकडे पाऊस, हे इथं एवढं पाणी आलंय आणि आता ही माझी छत्री पण गळायला लागले, एवढा पाऊस आलाय आणि मी भिजलोय पण पूर्ण खालून. आणि हे आमचं मंदिर आहे रामांचं. आता आपण जाऊया मंदिरात, कारण इकडे पूर्ण भिजायला झालंय, मला कपडे वगैरे भिजायला झाले, सुरुवात झाली. एवढा पाऊस पडतोय आता, नाही तर असंच थांबलो तर पूर्ण भिजून जाईल. आणि भिजलो की मग घरात मला जायला नको, कारण आई हाकलून दे घरात ना, एक तर कपडे सुकत नाही. आणि हे बघा, हे आमच्या मंदिरात आता आलेलं सगळं पाणी आहे. एवढ्याशा पावसात बघा केवढं पाणी साठलंय पूर्ण. आणि पाऊस भरपूर आहे, सगळे पूर्ण आले मातीवरची सगळी वाहून. आणि हे आमचं ग्राउंड आहे, ग्राउंडला पण पाणी साचलंय. आणि तिकडं पण बघा अजून किती पाऊस पडतोय. तर हा आता पावसाळा चालू झाल्यापासूनचा आता आमचा पहिला पाऊस आहे, तो पण एकदम दणक्यात लागला आहे. आणि तिकडं पण आपण बघाल सगळीकडं पूर्ण एकदम असं पांढरच आहे, म्हणजे तो एकदम पाऊस येतोय. अजून पाऊस आला की एकदाच भरपूर येतो मोठा, नाहीतर अजिबात नाही. बघा किती पाऊस पडतोय. आणि आता आमचं इथं मॅट पण धुवून गेलेलं आहे चांगलं, ते पण बघा. मी आता बघायला जातो, गटारात आमच्या दगडी टाकलेल्या होत्या माती वाहून जाऊ नये म्हणून. हे बघा केवढं गटाराला पाणी आलंय. आणि आता मला मंदिरात गेल्याशिवाय दुसरा काय पर्याय नाही, कारण सगळीकडनं पूर्ण भिजतोय. आणि छत्री पण माझी आता गळायला लागली, कारण एवढा पाऊस झाला आहे. पावसाचा थेंब एवढे पडतायत की त्याने माझी छत्री पण आता गळायला लागलेली आहे. तर अशा तऱ्हेने मला अजून फिरायचं होतं, पण पाऊस मोठा आहे त्याच्यामुळे छत्री माझी गळते. आणि छत्री गळल्यामुळे मी आता पूर्ण भिजून जातोय आणि माझा फोन पण भिजतोय. त्याच्यामुळे मी आता इकडे आलो आडोशाला देवात मंदिरात. वाजले पण आता 5:30 आणि 5:30चा आमचा चहाचा टाईम झाला आहे. तर मला आता घरात जाऊन पहिले चहा करायला लागेल. आणि नंतर 3 वाजल्यापासून 3:30 वाजल्यापासून चालू केला. आणि फायनली तो शेवटी पाऊस आता चांगला चालूच झाला आहे. तो पाऊस एवढा चालू होईल असं मला वाटलं नव्हतं. तर चालू झालं पहिल्यांदा हळूहळू आणि वाढतच गेला, तर आता जामच भरपूरच वाढला आहे. आणि आता मला घरात जावं लागेल, कारण पाऊस पण वाढत चाललाय आणि माझी छत्री पण एकदम जास्त गळत चालले. तर मी पण पूर्ण आता एक साईडून भिजलोय. अजून जर थोडा वेळ असंच मी जर बाहेर राहिलो पावसात ना, तर मी पूर्ण भिजून जाय. 1 hour later. तर माझी झाली आता सगळी कामं करून, की पाऊस पडलाय म्हटलं तर असं फिरून येऊया. आणि आता पावसाळ्यात आमच्याकडे आता रुजले लाजाळू का बोलतो, कारण ह्या झाडांना पानांना हात लावला की लगेच लाजतात. ते बघा, हे आमचं कादवड गाव पूर्ण बघा. पूर्ण आता म्हणजे सगळीकडे हिरवळ झाडी यायला सुरुवात झाली. आंबे पण भेटले, पण आंबे खायचे नसते, कारण आता पाऊस पडलाय. मग पहिल्या पावसाचं पाऊस पडला म्हटल्यावरती पहिला पाऊस असतो ते, नाही तर दुसरा पाऊस असतो ते, मग त्या पावसाचं पाणी असतं ते आंब्यांमध्ये जातं आणि मग आपल्या खाताना गोड वाटतात. पण नंतर पोट दुखते वगैरे, आजारी पडायला होतं, म्हणून मी नाही खायत. मी काय, तुम्ही पण खाऊ नका. कधी जर पावसात ना तुम्ही आंब्यानं गेलात आणि आंबे भेटले तर तुम्ही खाऊ नका, नाही तर पोटात दुखायला लागेल, आजारी पडाल. मग मी आता आमच्या होळीच्या तोंडात आलो आहे. हा तो आमचा होळीचा तोंडा, इथं आम्ही होळी लावतो. सगळीकडंच पाण्यासोबत खेकडी आणि चंगीचे मासे वगैरे येतात. 2024च्या पावसाळ्यातल्या खेकड्याचं दर्शन आज झालेलं आहे. आणि मला पावसाळा आवडतो जाम. तुम्हाला कोणता ऋतू आवडतो तुम्हाला कमेंट करून सांगा. एकदम असं धुकं आहे इकडं, वरती बघा किती धुकं आलंय. बघा
खरी ही मजा ना फक्त गावातच बघायला भेटते, पावसाळ्याचं दुःख वगैरे, आणि त्याच्यातून फिरायला तर काय विचारूच नका. तसं मला माहिती आहे तुमच्याकडे पण असतं धुकं, पण एवढं नसतं. जशी गावाला मजा असते तशी शहराच्या ठिकाणी नसते. तर मला बघायला भेटलंय ते म्हणजे मिरुग नक्षत्रातलं मिरुग. बघा कसं चालतंय, हे एवढीच लाल असतात आणि गुबगुबीत असतात वरना. तर हे नक्की जेव्हा बाहेर पडतात, म्हणजे फक्त मिरुग नक्षत्रातच बाहेर पडतात, आणि ही जेव्हा बाहेर पडतात आपल्याला जेव्हा दिसतील तेव्हा समजायचं की मिरुग नक्षत्र चालू झालंय. मग या मिरुग नक्षत्रात पावसाळा चालू होतो चांगला, एकदम जोरदार हजेरी लावतो दणक्यात. जसं की आमच्याकडे चालू झाले कालपासून. काल आमच्याकडे फक्त मोजून 2 तासच पाऊस पडला, पण असा पाऊस पडला काही विचारूच नका. त्यामुळे आतापासून कालपासूनच आमच्याकडे चांगला पाऊस चालू झाला आहे. तुम्ही पण कधी जर जंगलात गेलात कुठं बाय चान्स तर तुम्हाला भेटलं जायचं. आता जे कोकणात आहेत त्यांना काय विचारूच नका, त्यांना काय कधी पण उठला की गेला रानात फिरायला. तसं आता जे कोकणाच्या बाहेर राहतात त्यांना हे सगळं फक्त बघायला सुद्धा भेटतं. अनुभवाला कधी ते भेटलं तर कमी भेटतं, पण म्हणून जर गेलात तर एकदम पूर्ण तयारीत जा. म्हणजे की फुल कपडे वगैरे, चप्पल चांगली पायात, हातात काठी. नाहीतर असंच गेलात तर मग काटे लागतात, मच्छर चावते, खूप काही आहे. रानात म्हटल्यावरती काय ना काहीतरी होतंच. म्हणून आता आम्ही कोकणी म्हटल्यावरती आम्हाला सवयच आहे. आणि भारी मजा असतं रानात फिरायचं म्हटल्यावरती. आपल्या सिमेंट कॉन्क्रीट सारखा रस्ता भेटत नाही. चढ उतार, दगडी, चिखल, त्याच्यातून आपल्याला रस्ता वाट काढत जावं लागतं. जसं की मला आता काढत जावं लागणार आहे. मिरुग सुरू झालं हे आम्ही त्या मिरगावरनंच ओळखतो. कारण जेव्हा असं बाहेर पडल्यावरती मिरुग जेव्हा जर दिसले तर समजायचं की मिरुग नक्षत्र चालू झालंय. आणि आता जे मिरुग नक्षत्र चालू झालंय ते कोल्ह्यावरती आहे, कारण कोल्ह्याला एवढा पाऊस लागत नाही. रानातलं सर्वात भारी काम म्हणजे आडवाटून यायचं आणि त्याच्यातनं पण वाटकडे फिरायचं. आणि इथे मला करवंद भेटलेत, पण मी आता ती खाणार नाही, कारण ती करवंद खाल्ली की मग माझ्या पोटात दुखायला सुरुवात. म्हणून बोलतो पावसाळ्यात कोणतीच फळं खायची नसतात. म्हणजे करवंद असो, आंबा, फणस बिनस कोणतीच खायची नसतात. मच्छर अजिबात चावत नाही, आणि चावली तर एवढी चावते की ना घर का ना घाट का असं परिस्थिती करून टाकते. तरी पण मी वाट माझी चुकलो. मला आता वाट भेटली एकदाची फायनली. The next day. आणि मी आता आलोय जवळजवळ भेलकोट. एक 10 मिनिटाचीच वाट उरली. मी तर बघतोय तर काय आमच्या देवाच्या जवळच्या चाप्याची फांदी कुणीतरी मोडलाय. तर ही आमची भेलको आहे बघा. आणि हा आमचा देव आहे, भेलकोबाई आम्ही याला बोलतो. आणि हे त्याच्या मागचं चाफ्याचं झाड. आणि ह्या इकडं असं आमचा एक पाण्याचा आहे डुळा, पण आपण बघूया. आणि हे जेवढं सगळं दिसतंय तेवढं सगळं पूर्ण पावसाळ्यात एकदम सगळं पाणी असतं. तर हा आहे आमचा भेलकोतला पाण्याचा डुळा पियाचा. इथं पियाचं पाणी, आणि मग हे इकडून असं इकडं गुरांसाठी पियाचं पाण्यासाठी डक्का तयार केलेला होता, तो आता तिकडे तयार केलेला आहे. ते एवढा गारवा आहे ना, घरात फॅन लावून जरी बसलं तरी एवढे गारवा येणार नाही, एवढा गारवा आहे. आम्ही ह्या सगळ्यात आम्ही जिथे उभा आहे त्या जागेला पूर्ण भेलको म्हणतो, कारण ह्या देवाचं नाव भेलको आहे, त्याच्यामुळे ह्या जागेला पण नाव पडलंय भेलको. आणि आता आंबे भेटले आणि मी आता निघालो घरात, कारण उशीर पण होतोय. खाली आई वाट बघत असेल, फाटी गोळा करते. ते पावसाळ्यात आमच्याकडे सगळ्या रानभाज्याच असतात, टाकळा, तेरा, आकूर, कुडा वगैरे अशी, दिंडा. तर मी दिंड्याची आता पण भाजी बघणार आहे भेटते काय, पण मला नाही वाटत भेटेल म्हणून, कारण एकदम अशी जास्त पाऊस पडला नाही त्याच्यामुळे काही जास्त झाडी वगैरे आली नाही. तर तरी पण बघू, भेटली तर चांगलंच आहे. नाहीतर अजून एक 15-20 दिवसानंतर आम्हाला सगळ्या भाज्या भेटायला सुरुवात होतात, त्या पण मी दाखवीन तुम्हाला. तुम्ही पण खात असाल रानटी भाज्या, तर खात असलात तर मला कमेंटमध्ये सांगा कोणत्या कोणत्या खातात. मी तर खातो टाकळा, तेरा, दिंडा, आकूर, कुडा, आलबी, त्याच्यानंतर आमटीची पानं म्हणून त्याची भाजी असते,
भरपूर काय काय भाज्या असतात ते आम्ही तुम्हाला दाखवीन. तर तुम्ही कोणत्या कोणत्या खाता ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि जर पाहिजे असलं तर मला संपर्क करून सांगू पण शकता, आमच्याकडे भेटेल. आमच्याकडे सगळे पूर्ण जेवढे चोंडे दिसतात आपल्याला ते आता सगळे पावसाळ्यात भरून जाणार, म्हणजे भात लावून पूर्ण असे भरून जाणार आहेत. आणि हा डोंगर आहे आमच्या इथला, आणि हा समोरचा आमचा डंबिवला आंबा. सगळे कच्चेच आहेत, आता ते आम्हाला उतरवावे लागणार आहेत पाऊस चालू व्हायच्या आधी आडीसाठी. तर मला आता भेटले थोडेसे आंबे. रानात आल्यावरती म्हटल्यावरती दगडी बिगडी काटे वगैरे असतातच, त्याच्यातून चालत जावं लागतं जसं. नाही तर वर बघून खाली चालल्यावरती ओम फट स्वाहा, तुझी आत्मा माझ्यात, माझी आत्मा तुझ्यात अशी होण्याची वेळ येते. पण तशी वेळ येऊ नये. ही आहे आमची डंबिवले देवाची मूर्ती. ती मध्ये थोडीशी तुटले तर, आणि हा तिच्या मागचा दगड. तर या मूर्तीचं इथं ठेवण्याचं कारण असं की ही मूर्ती आम्ही नेत होतो देवळात, आणि इथं वरनं रानातून घडून आणताना इथं आणल्यावरती ती तुटली. तर इथं आणल्यावरती तुटल्यावरती इथनं कशी पुढे न्यायची म्हणून आम्ही इथंच ठेवलेली मूर्ती. इथंच ठेवल्याच्या नंतर ह्या आंब्याला नाव पडला डंबिवला आंबा. त्याच्यामुळे मग आम्ही त्याला डंबिवला आंबा म्हणून बोलतो. रान पण एकदम गच्च झालंय, त्याच्यामुळे पण थोडीशी वाटते भीती. रानात यायचं म्हटल्यावरती पूर्ण कपडे, पायात चांगली चप्पल आणि हातात काठी. पण हातात माझ्या आता मोबाईल, पायात माझी चांगली चप्पल, पण आहेत फुल कपडे. त्याच्यामुळे मला थोडीशी भीती वाटणारच. एकदम गुफा टाईप आहे असं पूर्ण, आणि काळोख पण थोडासा आहे. बघा कशी वेळ आली, एकदम अशी कलर पण पानांचा वेगळा आहे आणि काटे पण आहेत भरपूर. या वेलीचं नाव घोटवेल आहे, याला भरपूर काटे असतात. आणि एकदा का ते काटे लागले आपले तयार होतात साठे, म्हणून लागून नाही द्यायचे या वेलीचे काटे. ही पूर्ण करवंदी पण अर्ज किया है कि ह्या करवंदीचे काटे लागल्यावर बाहेर जायला भेटत नाही, चिंदी, म्हणून नाही लागून द्यायचे काटे करवंदी. तर अशा पद्धतीने माझी भटकंती करून झाले रानातली आणि निघालो आनंदाचा शिदा. हा बघा आनंदाचा शिदा मला पण भेटला. तुम्हाला भेटला असेल तर मला पण सांगा. तुम्हाला भेटून सुद्धा तुम्हाला नको असला तरी सुद्धा सांगा, मी येऊन घेऊन जाईन. तेवढी आपली तयारी आहे. जर कोण देत असेल फुकट तर मी होतो तिथे लगेच प्रकट. म्हणून 75 या नंबरवरती परत करा कॉल. चीटिंग करता है तू, चीटिंग 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 करता है तू. मी लगेच हाजीर तो वजीर. तर हा तो दिंडा आहे. ही दिंड्याची भाजी असते, हिची फक्त कवळी कवळी देठ काढून घ्यायची असते. पण ह्या दिंड्यामध्ये पण 2 प्रकार असतात, एक पांढरा दिंडा आणि एक असा ह्याचा दिंडा. तर हा पांढरा दिंडा आहे. तर तो खाल्ला तर मग आपल्याला आणि गुरांच्यात काहीच फरक नाही. मग आपल्याला भाजी भाकरी सोडून गवतच खायला लागेल. तर तो चुकून सुद्धा दिंडा खाऊ नका. दिंड्यामध्ये जर तुमच्या घरात कोण असलेली व्यक्ती त्यांना विचारा आणि तोच घ्या. तर ही आमची अशी काढलेली आहे लाकडाची भारी एक, आणि आता दुसरी काढायला गेलेच वरती. तुमच्याकडे असतील मोठे 2-2, 3-3 सिलेंडर, पण आमच्याकडे नैसर्गिक सिलेंडर म्हणजे आपली कोकणातली लाकडांची भारी. आणि त्या भारीवरती जे जेवण होतं ते जेवण जे खाण्याची मज्जाच वेगळी असते. कारण गॅस आणि निसर्ग यांचा जमीन आसमानचा फरक आहे. त्याच्यामुळे काय जे निसर्गातून भेटतं तेच लय भारी. आमच्याकडे पण गॅस आहे पण आम्ही वापरत नाही जास्त करून, लाकडच आहे. त्याच्यामुळे लाकडांवरती आम्ही जोर ठेवलेला आहे. मम्मी आणि पप्पा गेले अजून एक दुसरी भारी काढायला वरती राहणार. तर तिकडून मी आता जाऊन आलो आणि मला आता उशीर पण होतोय, कारण मला घरात जाऊन जायचं आहे बँकेत नाही गेलो तर मग घरात ना हाकलतील. कारण मग एक हप्ता भरायचा शेवटचा, तो झाला, तो भरला की संपला. म्हणा हे एक झाड आहे, ते कसलं ते काय समजत नाही, पण ते दरवर्षी हिरवत असतं. झाडाचं जर तुम्हाला जमलं, नाव समजलं तर मला पण सांगा कमेंट करून. घाबरू नका, आपण लावूया सोबत मिळून. 2 भेटले तर एक तुम्हाला देईन, एक मी लावीन. तर यावर्षी माझा करवंद, आंबे, फणस, काजू आणि दुसरं काय आळू असे फळांचा नवा करून झाला आहे. आणि बऱ्यापैकी तर मी ते फळं खाल्लेत. तर आता मी वाट बघतोय कधी पाऊस चालू होतोय, कधी चढणीचे मासे येत आहेत, कधी खेकडी येत आहे, कधी खाटकुबे आणि सोबतच मशरूम.
म्हणजे कोकणी भाषेत आळदी. A few moments later. तर मला आता तिकडं आवाज येतोय बैलांचा म्हणजे नांगरणीचा. तर माझा मित्र असं वाटतं, असं मला वाटतं अनिकेत. तर मी आता बघायला जाणार आहे तिकडं. कोकणातला नांगर आणि कोकणातली भात लावणी ही काय मजाच वेगळी.